नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारत आणि बांगलादेश दरम्यान 22 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या समक्ष 4 करारांची उभय देशांमध्ये देवाणघेवाण करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान आज नवी दिल्ली इथं झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये द्विपक्षीय न्याय, भूविज्ञान, तटरक्षण, अवकाश, प्रवासी सेवा या करारांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशला संरक्षणासाठी $500 दशलक्ष तसंच सवलतीच्या दरात $4.5 अब्ज कर्ज देण्याची घोषणा केली. हरियाणामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलींचा जन्मदर 1000 मुलांमागे 950 झाला असल्याचं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधून सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेनंतर राज्य सरकारनं मुलींचा घसरता जन्मदर सुधारण्याचं आव्हान स्वीकारलं असल्याचं खट्टर म्हणाले. या अंतर्गत सरकारनं अनेक कार्यक्रम सुरू केले असून गर्भलिंग निदान विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेश सरकार लवकरच अन्नपूर्णा भोजनालय सुरू करणार आहे. या भोजनालयात 3 रुपयात नाश्ता आणि 5 रुपयात जेवण मिळणार आहे. भोजनालयाच्या योजनेचं सादरीकरण राज्याच्या मुख्य सचिवांनी पाहिलं असून 12 एप्रिल रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापुढे सादरीकरण केलं जाणार आहे. राज्यातल्या सर्व नगरपालिकांमध्ये हे भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेला महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं अग्निसुरक्षा विषयक सेक्युटेक इंडिया या प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अशा प्रदर्शनांमधून विकासक, अभियंते यांच्याबरोबरच नागरिकांनाही अग्निसुरक्षा, त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींची माहिती मिळू शकेल असं ते म्हणाले. स्वमग्न मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्राधान्यानं लक्ष घालणार असल्याचं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितलं. ते आज नवी मुंबई इथं स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. ज्या संस्था अशा मुलांसाठी काम करत आहेत त्यांना राज्य सरकार सहाय्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. उद्या साजऱ्या होत असलेल्या महावीर जयंतीनिमित्त राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंती भगवान महावीरांचं जीवनकार्य, अहिंसा, विश्वशांती तसंच एकतेच्या संदेशाचं स्मरण करून देते असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यात आजपासून 14 एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं या सप्ताहाचा शुभारंभ सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक आयुक्त पी.बी. बच्छाव यांच्या हस्ते झाला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मागासवर्गीय लोकांनी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बीड इथं निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जालना इथं समाज कल्याण अधिकारी वाय गायकवाड यांनी, नांदेड इथं प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तर लातूर इथं जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या सप्ताहाचा शुभारंभ केला. छोटे साहित्य संमेलनं हे उद्याचे साहित्यिक भेटण्याचं माध्यम असल्याचं मत कवयित्री लेखिका डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आज 3ऱ्या झेप राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखिकांना संधी दिली जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी साहित्य क्षेत्रासाठी नांदेडचे एकनाथ सोनवणे, धुळ्याच्या लतिका चौधरी, बुलढाण्याचे बी.ए. खरात यांना, सामाजिक क्षेत्रासाठी औरंगाबादचे विधिज्ञ संतोष झालटे यांना आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी अकोल्याचे पत्रकार दिलीप कुलकर्णी यांना मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध वाढला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर मुंबई महामार्गाच्या संयुक्त मोजणीला जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ करण्यात आला. सिन्नर तालुक्यातल्या शिवडे इथल्या शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणीला विरोध करत जाळपोळ केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून